जय श्रीराम मंडई, आम्ही दोघं निघालेलो आहोत वन डे ट्रिपला आणि ह्या ट्रिपमध्ये आम्ही 5 किल्ले फिरणार आहोत। तर आजचा पहिला किल्ला आहे आंबोळगड। जयेश, तुला आंबोळगड बघून काय वाटतंय, म्हणजे मनात काय फिलिंग्स येतात तुझ्या? आंबोळगडची परिस्थिती फारच ही आहे, कारण हा दुर्लक्षित किल्ला आहे आणि इथे आता काहीच नाही, फक्त अवशेष उरलेले आहेत। अक्षर काहीच नाही आहे। बाकी तुला काय वाटतं? तू आधी पण येऊन गेलीस? पहिल्यांदा जेव्हा आम्ही हा किल्ला केला होता मी आणि रंजन काकांनी, तेव्हा अक्षरशः म्हणजे डोळ्यातनं पाणी आलं होतं। इतकी सुद्धा किल्ल्यांची अवस्था आहे। बघायला फक्त इथे मित्रांनो एक तोफ आहे, त्या बाजूला वाड्याचे अवशेष आहेत आणि पाठीमागच्या साईडला पाण्याच्या टाक्या आहेत। तर माझा तो ब्लॉग सुद्धा जाऊन बघा। तर जयेशला किल्ल्यावर आणायचं होतं म्हणून परत एकदा रिव्हिजिट केलेला आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आजच्या दिवसातला दुसरा किल्ला आहे घेरा यशवंतगड। आंबोळगड आणि यशवंतगड हे एकाच रस्त्याला जाताना आपल्याला लागतात आणि आजच्या दिवसातली म्हणजे चांगली गोष्ट अशी आहे की घेरा यशवंतगड ह्याचं बांधकाम चालू आहे। म्हणजे जेव्हा आम्ही मागच्या याला आलो होतो तेव्हा किल्ल्याचे काही बुरुज ढासळलेले होते, तर इथे तुम्ही बघू शकता इथे आता नवीन पद्धतीने बांधकाम चालू आहे आणि ह्या गडाचे संवर्धन केले जाते। मंडई, आम्ही आता आंबोळगडवरनं 1 तासाचा प्रवास करून आलेलो आहोत विजयदुर्गावर। हा विजयदुर्ग जो किल्ला आहे तो सागरी किल्ला आहे आणि सिंधुदुर्गातला आणि रत्नागिरीच्या जवळचा किल्ला आहे। ह्याच्या जवळ 4 किलोमीटरवर देवगडचा सुद्धा किल्ला आहे। देवगड करून आम्ही जाणार आहोत तरळे मार्गे खारेपाटणच्या किल्ल्यावर। तर हा किल्ला तसा सुस्थितीमध्ये आहे। माझ्या पाठी तुम्ही मंदिर बघू शकता। तर आता आपण हा किल्ला थोडा एक्सप्लोर करूया। विजयदुर्गाचा किल्ला करून आम्ही आलेलो आहोत रामेश्वर मंदिर बघायला। हे मंदिर पेशवेकालीन आहे आणि मंदिर बघा कसं आहे। इथून आम्ही सरळ खाली चालत आलेलो आहोत, सरळ उतार आहे आणि असं वाटतंय 2 डोंगरांच्या मधून आम्ही एका मंदिरात चाललेलो आहोत। तर आता जाऊन मंदिरात रामेश्वराचं दर्शन घेऊया।
आमच्या वन डे ट्रिपचा शेवटचा स्पॉट होता देवगड बीचवरचा जी पवनचक्की आहे तो छान आहे हा स्पॉट. आता सर्व स्पॉट कव्हर करून आम्ही चाललो आहोत आमच्या घरी म्हणजे परतीच्या प्रवासाला. सो आजचा दिवस कसा होता तुझ्यासाठी? खूप मजेत गेला आजचा दिवस. आता बघूया परतीचा प्रवास कसा आहे. ऊन वाढले थोडं. चल लवकर निघूया. पवनचक्की दाखव जरा सगळ्यांना. सो मंडळी ही बघा पवनचक्की, पाटी पण आहेत.